लिटिल इंडियामधला कॅम्पबेल इन हॉस्टेल आहे. तुम्हाला दाखवलं नव्हतं तर तुम्हाला दाखवतं. तर मी माझा नाश्ता पण रेडी करून ठेवले. हे इकडं वरती आमचा रूम आहे, वर रूम पण दाखवतं. हे इकडे किचन. हा बालू नाश्ता करायला बसले मला. हे इकडं उपमा. हे माझं सुपर मुसली रेग्युलर नाश्ता ना. बालू दाबाके नाश्ता करतो. बालू कसं वाटतं नाश्ता? बालूला आवडणार नाही माझा नाश्ता. त्याला उपमा पण का नाही. इकडं ओव्हन आहे, पाणी गरम करायला आहे, कॉफीसाठी आहे. इकडं या नाश्ता आमच्या रूमवर तुम्हाला दाखवतो. या बघा हे असं आहे. आपण चालले आहोत सुलतान मॉस्क बघायला. तर इथनाच आमच्या लिटिल इंडिया म्हणजे इथनं हॉस्टेलवरनं यो अराऊंड एक किलोमीटरवर आहे. पण आता एक 5 म्हणजे जवळजवळ आहे. एवढा पण 1 किलोमीटर दाखवत आहे. पण बाय वॉकने तुम्ही 10 मिनिटात पोहोचाल. तर आम्ही जरा वॉक करत चालत सकाळी मस्त उठलो, नाश्ता केला. आजचा जरा प्लॅन वेगळा होता, पण आमचा काही कारणास्तव जरा प्लॅनमध्ये चेंजेस केले. तुझ्या कारणास्तव झालेला आहे. हा माझ्या कारणास्तव चेंज झाले. तर मग आता चालू पहिले सुलतान मॉस्क बघायला. आलो पुढचं पॉईंट पण सांगेन कुठलं आहे कसं काय ना. इथं आहे ना तुम्हाला इंडियन लोक म्हणजे तमिळ साऊथ इंडियन लोक बरेच दिसतील. इथं मल्याळम, इंग्लिश, सिंगापूर अशा लँग्वेज यूज करतात. आणि इथली टोटल पॉप्युलेशन आहे 60 लाख पॉप्युलेशन आहे. तर आता जरा बघू कसं काय आहे कसं काय नाही ना. इकडं बघा यो दिवसा कसला भारी दिसतं, खतरनाक. म्हणजे काही गोष्टींचं हे बघा कन्स्ट्रक्शन वगैरे चालू आहे. नाही इकडं अशा दिसतं गाड्या, नाही इकडं बस स्टॉप. तर आता जाऊ आपण सुलतान मॉस्क बघायला. सुलतान मॉस्क पण बघू आपण तिकडं गेलो काय बघायला भेटतंय. तर आता कसं काय आता तो माणूस विचारतो इकडचं स्टेशन कुठे. बाबा आम्हीच काल आले ना, तुला काय सांगू. तर आम्ही पहिले तिथं उतरलो लिटिल इंडिया मेट्रोला. पण आम्हाला रोचर मेट्रो स्टेशन यो लयच जवळ 1 मिनिटावर. त्याच्यामुळे आम्ही ठरवलं का रोचरवरनंच काय द्या काय ना काय बघू. सकाळी मस्त रेडी टू इट उपमा आणि हे आणलेलं काय माझं ते मुसली ते खाल्लं दबाके मस्त. तो इकडं बघा यो चर्च आहे समोर. तर चला आता आपण सुलतान मॉस्ककडे वळूयात. तिकडे जाऊन या रस्त्यावरनं तिकडं हळूहळू पुढं जाऊ आणि बघू एक्झॅक्टली सुलतान मॉस्क कशी दिसते कसा नाही. आजचे जेवढे अट्रॅक्शन आहेत तेवढे मला वाटतं मे बी फ्रीवाले आहेत. तर आता आपण पोहोचलोत अरब स्ट्रीटला. म्हणजे अरब स्ट्रीटमध्ये हा ग्रँड मॉस्क आहे. तर इकडं बघा अशी शॉपिंगची वगैरे दुकानं आहेत. हे बघा आणि इकडनं समोरून एंट्री आहे. तर आपण समोरून एंट्री मारू आणि आतमध्ये जाऊन बघूयात कसं काय दिसतंय कसं काय नाही. हॅलो बाबा कसला गरम होतंय. बालू कुठं हा बालू इकडं थांबले पुढं जाऊन. त्याला बोललं थांब तर इकडं येऊ इथं थांबले. म्हणजे थायलंडमध्ये कसे 7-11 असतात त्या बघा इथं पण तसे 7-11 पण आहेत. हे बघा इथं 7-11. आता ही अशी इकडनं एंट्री आहे. तर आता इथनं अशी आतमधून एंट्री मारू. इकडे यांचा फोटोशूट चालू आहे. तर जरा आपण त्यांना त्रास नको द्यायला म्हणून आतल्या रोडने जाऊ. बालू काय वाटतं तुला? मस्त क्लायमेट पण जरा आहे म्हणजे पाऊस येणार आहे तर आमची वाट लागणार आहे ना. मी पण घातले शूज. तर काय तर सुलतान मॉस्कला आल्यावर तुम्हाला बरेच इथे शॉपिंगचे पण आयटम भेटतील. परत तुर्कीचे शॉप भेटतील म्हणजे लाईक हॉटेल्स, अरेबिक्स, इंडियन म्हणजे असे बरेच तुम्हाला इथे शॉप्स भेटतील. बेकरीज भेटतील. परत इथले नॉर्मल डिशेस असतात ते पण भेटतील ना. समोर सुलतान मॉस्क हे बघा काय भारी व्ह्यू आहे इथून. एक नंबर. तर आता मस्जिद बघून झाल्यानंतर आम्ही मॅग्नेट घेतले. 4 मॅग्नेट पडले आम्हाला अराऊंड $10 तर आता चाललेत आम्ही फोर्ट कॅनिंग. म्हणजे माहिती आहे ना ते फोटो तुम्ही बरेच बघितले असे सिंगापूरचे. म्हणजे असं एक गोल राऊंड असतं. मग तिथं पायऱ्यांवर फोटो काढतात. त्या स्पॉटला जायचं आहे. मग पहिले आम्ही जाणार MRT जालन म्हणून इथं एक तो मेट्रो स्टेशन आहे. तिथनं फोर्ट कॅनिंग मेट्रो स्टेशन आहे तिथपर्यंत पोहोचायचं आहे. तर आता इथनं रोड क्रॉसिंगसाठी थांबले. बालू पण इकडं वाट बघतं. तर इकडं वातावरण ढगाळ झालं आहे ना. पाऊस येण्याची शक्यता आहे म्हणजे थेंब पडतं. पण काय आता जरा ॲडजस्टमेंट करायला लागेल. तर आम्हाला इकडं जाता पाऊस लागला. पण इथं सिंगापूरमध्ये एक सिस्टीम भारी वाटली. हे बघा सगळीकडं चालत जाताना तुम्हाला असा छत ठेवले म्हणजे यो पत्राच्या खाली तुम्ही जाऊ शकता. बालू तुला काय वाटतं? म्हणून इतकी लोक लई गोरी पण म्हणजे उन्हाम पण नको चालायला ना. पाऊस जरी आला तरी असा पत्रा आहे म्हणजे टेन्शन नाही.
आमच्या पण तिथं आहे बिगर मध्ये पात्र विगरला पण पत्र आहे ह्यो विगरचा ना मी कालुंद्र्याचा तर काय टेन्शन नाही ना. बघा ना इकडं बाहेर पाऊस आहे, लोक मस्त चालत चालले, म्हणजे ह्यो सुख सुविधा आहे, काय टेन्शन नाही. तिकडनं मेट्रो फोर्ट कॅनिन मेट्रो स्टेशनला उतरलो, तिकडनं बसलो मेट्रो स्टेशनची इथं पोचलो ना. इकडं समोरच आहे फोर्ट कॅनिन पार्क. तर आता त्या फोर्ट कॅनिंग पार्कला पण जाऊ ना. इकडं लय भारी बघा पाऊस येतं, इकडं साईडला आहे तरी आपल्याला मस्त चालायला भेटतं, म्हणजे टेन्शन आहे. आणि या मेट्रो स्टेशन फोर्ट कॅनिंग मेट्रो स्टेशनच्या 100 मीटरवर फक्त इथं तुमचा फोर्ट कॅनिंग पार्क आहे. तर जाऊन बघूयात आपण फोर्ट कॅनिंग पार्क कसा आहे कसा नाही. मे बी आता पाऊस आहे म्हणून आपल्याला फोटोशूट या वॉटेवर काय बघायला भेटतं नाही भेटतं काय आयडिया नाही, तरी आपण जाऊन प्रत्यक्षात बघू. तर फोर्ट कॅनिंग पार्कला बघा वरती येण्याच्या इकडनं पायऱ्या त्या वरच्या एलिव्हेटर बोलतात त्या, मग इकडनं असं खालती गार्डन आहे ना, इकडनं अशी जायला एंट्री आहे. हे असं वरून दिसतं गार्डन. तर तो आपल्याला जो असा राऊंड टनल आहे तो बघायला जायचे. तर चालायचं पण टेन्शन नाही काय नाही, मस्त तिकडं त्या उभा राहायचं एलिव्हेटरवर, तिथनं मग आलो तुम्ही वरती चालणार नाही. इकडं शिंदबाग असलं भारी नाही बघा, लई खतरनाक दिसतात. आता इकडं लेफ्ट जायचे का राईट काय कळलं नाही, पण आपण चला इकडं राईट मारू, बघू काय राईटला बघायला भेटतं ना. इकडनं आपण मला वाटतं पायऱ्या चरत अरे इकडं पण टेन्शन नाही, फक्त उभा राहायचं आहे ना जायचं आहे. काय भारी बघा गार्डन हे बघा, मस्त ना. कुठले क्लिप काय घेऊ बोल तुझी? अच्छा बालूचा आमच्या जरा फोटो काढता, मस्त वाटतं बघा. तर आता आपण आलेले आहेत फोर्ट कॅनिंग टनल, म्हणजे इथले फेमस अट्रॅक्शन. आणि या पार्कला याची काय एंट्री नाही काय नाही ना. इकडं बघितलं ना पाऊस ऊन कधी पण भरतं. तर हे बघा असा फोर्ट कॅनिंग टनल आहे. इथनं तुम्ही बरेच फोटो बघत असाल. हे बघा इकडनं असं आहे, म्हणजे जो ते येऊन फोटो काढतं. बरीच लोक अशी इथे येऊन फोटो काढतात बघा. असं असा व्ह्यू दिसतं बघा. असा फोटो काढायसाठी सगळी लोक इकडे येतात, इकडं पण काढतात. आणि एवढी लोक जमले इकडं थोडासा वेट करावं लागतं आहे, तरी गर्दी नाही म्हणून लोक कमी आहे. नाही तर इथं लय गर्दी असतं इथं शूट करायला. हे बघा जसा गोल राऊंड आहे, मग इकडे येऊन तुम्ही बरेच फोटो बघितले असतील. तर आता तो गार्डन तो टनल आपला बघून झाल्यानंतर आता जाणार आहेत आपण मेर लायन, म्हणजे तो बघा तो सिंहाच्या तोंडातून पाणी निघतं तो स्पॉट बघायला जाणार आहेत. पण जाता जाता तुम्ही बघू शकता इकडं बघा, हे इकडं बोटी आहे, म्हणजे तुम्ही बोटिंगमध्ये बसून साईट सीन घेऊ शकता ना. इकडं या झोल्यान तुम्ही बसून वरती तिकडं बसता. नाही बघा समोर एक बिल्डिंग आहे, म्हणजे एवढी भारी आहे ना. यांचे बघा कलर बघा, प्रत्येक खिडक्यांचा कलर वेगवेगळे आहे. हे बघा लय भारी आहे. म्हणजे तुम्ही इकडनं आम्ही चालले इकडं पॉईंट आहे आपला, ह्या साईडला पॉईंट आहे आपला तो मेर लायन, तो तोंडातून पाणी निघतं तो. तर मग जाता जाता बरं इकडं ह्यो पण एक स्पॉट दिसला. आणि इकडं पण बरीच लोक आहे बघा कसं फोटो काढतात. तर इथं पण आमच्या बालूने पण व्हिडिओ काढला. बालू बोलतो इकडचा सीन घे. हे बघा बालू तुला काय वाटतं काय तो झुला का बघला झुला आहे बघा. ह्यो झुला बालू बोलतो परत दाखव. या झुल्यावर बसून लोका वरती अशी उरतील ना. सिनबाग असला भारी आहे. चालत जाताना मस्त ह्यो ब्रिज लागला आणि समोरच व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल आहे. खतरनाक आहे. इकडनं समोर पण चालत होतं. रात्री एवढा भारी सण ना. ही बघा बिल्डिंग आहे, एवढ्या भारी बिल्डिंग आहेत ना काय सांगू. समोर नाही बघा ह्यो झुला ना. इकडं तो हॉटेल दाखवला बघा फेमस. तर या बिल्डिंगच्या यामधून झाकला आहे, तुम्हाला पुरून दाखवतो तो ना. इकडनं जाते आता सगळी जो तो व्हिडिओ काढते फोटो काढते, म्हणजे लयच खतरनाक. तर आपल्याला जायचे सरळ. तर या बघा ह्यो समोर हॉटेल दिसत असेल बघा तुम्हाला, रात्री जसा काल दाखवतो. तर ह्यो समोर हॉटेल इकडं ना. हवा एवढी भारी सुटले काय लयच खतरनाक ना. क्लायमेट जरा अजून ऊन बिन काय आला नाही, जर ऊन आल्यावर लय बरं वाटेल, म्हणजे फोटो काढायला लय भारी वाटेल. आणि जरा वातावरण मस्त शांत आहे. तर बालूला व्हिडिओ काढायचे तर बोलतं इकडे आहे. तर आपण तिकडे जाऊन जरा बालूची पण व्हिडिओ काढू. हे बघा काय भारी वाटतं ना सीन, खतरनाक. म्हणजे जो तो इकडे बघा येतं आहे व्हिडिओ काढतं आहे. इकडनं गाड्या बिऱ्या अलाउड नाही वाटतं, कारण की एक पण मला मगा धरून काय गाडी दिसती नाही काय नाही ना. हवा पण लय जोरान सुटले. क्लायमेट पण मस्त आहे. आता फक्त ऊन पाहिजे थोडा बस. आपण येऊ बघा तो मी बोललेलो सिंहाच्या तोंडातून पाणी निघतं, तर त्या पॉईंटला बसले ना. ही गचरे इथं काय सांगू बाबा. तर मी मागा धरून विचार करतं का बाबा फोटो कुठं काढायचं. हा
तिथनं त्या गार्डनमधनं इथे आला एक जवळजवळ 15 मिनटं लागली. तिकडनं येताना तुम्हाला बरंच काही स्पॉट्स बघायला भेटेल, बरंच स्पॉट बघायला भेटेल ना. इकडं आपल्या देशातली पण बरीच लोक आहेत. ह्यो इकडचं हॉटेल तुम्हाला दाखवलेला, ह्यो झुला, या झुल्यामध्ये 2500 आहे. या इकडं याच्या टेरेसवर यायचं 2500 आहे ना. इकडे यायचं फुकाट आहे, म्हणजे तुम्ही इथे येऊन तुम्ही फुकाट काय करू शकता. साईडला इकडं कॅफे आहे, ही बारीक पोरं आले, ती सगळी लई खतरनाक ना. समोर बघा किती भारी भारी बिल्डिंग आहे. आणि आमचा बालू इकडं बघतं कासागाराचा ना. तुम्ही इथं बोटीन राहून पण मस्त एक राईड असते, त्या राईड घेऊ शकता. 1500-1300 रुपयात डिपेंड करतं तुम्ही त्यात डिनर घेता का लंच घेता का, बऱ्याच गोष्टी असतात. तर मी बालूला बोलले जरा थांब, ह्यो सीन घेण्यासाठी परफेक्ट शूट करण्यासाठी जरासं ऊन येऊ दे, नाहीतर मग असा स्पॉट आपल्याला बघून ठेवायचा आहे का तिथं पब्लिक नसेल काय नसेल, म्हणजे जेणेकरून आपल्याला फोटो चांगले करता येते. बघा लोक इथं कुठं पण येऊन फोटो करतात, पण मला असं फोटो करायचं आहे का चाबूक, म्हणजे बघून कसा मन खुश व्हायला पाहिजे. तर नक्की विचार करतो मी कुठनं घ्यायचा, कसं काय घ्यायचा. तर लोक बघता माझ्याकडं याचे काय येऊ भंकस लावले. तर लोक काही जण बघतात की याची भंकस काय चालले. तर आता जरा इकडं तिकडं हिंडू, जरा इंस्टाला पण स्टोरी वगैरे करण्यासाठी जरा चांगली जरा व्हिडिओ इकडून इकडं स्टोरी टाकायची तर एकच टाकायची, पण अशी टाकायची का खतरनाक लोकांच्या धराधर लाईक यायला पाहिजे. ठीक आहे, बालू आता थकला तर बसले, बरं की बसून घ्यावा ना. आम्ही मागा धरून बघता चांगलं हॉटेल, पण चांगलं हॉटेल पण आता काय जसं आमच्या मागण्यात तसं काय भेटत नाही. बालू काय वाटला त्या मागण्यासारखं हॉटेल भेटत नाही. भेटेल लय एक्सप्लोर करता. एवढा सिंगापूर आहे, पण सिंगापूर एवढा मोठा नाही. तुम्हाला माहिती आहे किती एकदम म्हणजे मॅपवर झूम करून बघायला लागतं आहे, औस आहे. तर आता बघूयात पुढं जाऊन. हॅलो, आणि मी इथं एक हॉटेल आहे, म्हणजे हे बघा इथं समोरच येऊ आपला तो सिंह आहे. इकडं यो हॉटेल ना व्ह्यू घे जरा. इकडं आम्ही काहीतरी बघता ऑर्डर काय द्यायचा, तर बालू बोलले यो रोस्टेड हाफ चिकन स्प्रिंग जरा ऑर्डर करू. तर $15 आहे, $16 आहे. तुम्ही कॅल्क्युलेट करा किती होता. यो इकडं चिकन सलाड यो रोस्टेड केलं तर ऑर्डर तर आले. तर हे बघा बिल पण द्याई पहिलेच दिले. हा बालूचं काम चालू आहे. तो हे बघा इकडं यो बिल ऑलरेडी त्याही दिले, $38 बिल झाले. आता यो खाऊन बघू आपण, टेस्ट करून कसा काय आहे. समोरचा व्ह्यू मस्त. तर आम्ही बघा फोटो काढण्यासाठी नाश्ता केला, जरा खाला बिला तो नाही. इकडं नाही बघा, इथं या तुम्ही, म्हणजे इथनं बघा या हॉटेलचा पण व्ह्यू येईल ना, या सिंहाचा पण व्ह्यू भेटेल तुम्हाला बघायला. नाही इकडं आजूबाजूचा व्ह्यूमध्ये इकडं बघा पब्लिक नाही काय नाही, खालतीरास पब्लिक आहे. म्हणजे इथे येऊन तुम्ही आराम केलात फोटो काढू शकता ना. इकडं आम्ही त्या हॉटेलला बसलेलो, म्हणजे त्या समोरच होता, तुम्ही बघितला. एक नंबर एवढी भारी टेस्ट होती ना. त्यात फ्रूट्स वगैरे स्ट्रॉबेरी होती, मँगो होता, मिनी काकडी होती, सलाड होता. एवढी भारी टेस्ट ना चिकनची, खतरनाकच. तुम्ही नक्की इथं या ना, नक्की खायला बसा. हे बघा इथं खायला बसलेलो आम्ही, तर इथं पण तुम्ही नक्की खायला बसा. चिकनची ती डायरेक्ट रोस्टेड चिकन मागवा ना. तिकडे काही राहिलं नाही ना आपला. हां काय एकदा इथं वस्तू राहिली का राहिली. तर आता जाणार मेट्रोला. तर मेअर लाईनवरनं आलेत आम्ही चायनाटाऊनला. तर चायनाटाऊनच्या स्टेशनवरनं आम्ही उतरलो ना. इकडं मना ज्यूस केले ऑर्डर आहे बघा. इकडे एक कॉईन टाकला, $1 आहे का नाही. इकडं बघा ज्यूस रेडी होते, म्हणजे किती सिंगापूर पण पुढे आहे. बघा अशा मोसमी लावले ना. इकडं ग्लासन म्हणा थोड्या वेळेला माझे ज्यूस येईल. 78% झाले, तर थोड्या वेळेला ज्यूस येईल. तर ज्यूसची वाट बघता ना. इकडं समोर आहे चायनाटाऊन. नाही बघा असं, म्हणजे चायनाटाऊन म्हणजे बेसिकली आपला कसा लिटिल इंडिया आहे तसंच चायनाटाऊन आहे. चायनाटाऊनमध्ये चायनाची सगळ्या रिलेटेड सगळ्या गोष्टी आहेत ना. आता हे बघा माझा ज्यूस आलेला आहे, तुम्हाला अजून एक प्रोसेस पण दाखवत आहे. आणि इकडनं आता स्ट्रॉ कुठं, हां इथनं अशी आहे बघा, ही स्ट्रॉ घ्यायची, ही अशी एक स्ट्रॉ घ्यायची. आता बालू बघा, बालू पण तुम्हाला करून दाखवल. बालू दाखव. अच्छा ग्रीन होते का, काय नाही टाक. हे बघा बालू पण आता ही $2ची नोट टाकतं. हे बघा कसं टाकायची, टाक रे. काय झालं बालू. हां ही बघा अशी नोट जाणार, दाखल पुरं. हां ही अशी नोट जाणार. तर मी अशी इथं चिल्लर टाकली नाही. बघा हा ज्यूस आला आहे, बालूनी पिलता. खरंच टेस्ट भारी आहे, थंड आहे. चला आता आपण थोड्या चायनाटाऊन बघूयात. तर आता आपण आलेले चायनाटाऊनला आहे बघा. म्हणजे तुम्हाला इथे चायना रिलेटेड जेवढे शॉपमध्ये तिकडे खायला वगैरे असतात, हे बघा असे रेस्टॉरंट वगैरे आहेत. आणि लाईक त्यांच्या कल्चरची बघा कशी घरं वगैरे असतात, म्हणजे त्यांचे पद्धतीची घरे वगैरे आहेत. हे बघा खाऊ खायला इकडं गोर मिठाई सगळ्या गोष्टी. ही बघा कशी ड्रेस घालून राहिले त्यांच्या ह्याच्यातली. तर इकडं मार्केटला बघा कसं हे लावलेलं आहे, पोपट आहे.
म्हणजे त्यांना हे लावले म्हणजे उरायला नको. पोपट नाही यांचा वेगळा नाव असेल. तर हे बघा असं आहे यो चायना टाऊन. तर आता मेट्रो स्टेशनला जातो डायरेक्ट चायना टाऊनच्या. मेट्रो स्टेशनशी जाता वाता आम्ही लिटिल इंडियाला. तर आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बघू नेक्स्टमध्ये काय काय बघायला भेटतं आहे. चला बाय.